जेजुरीचा गड, भंडाराची सुवर्णधूळ, वहणी भक्तांच्या येळकोट येळकोट जय मल्हार या घोषात प्रकट होतात महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा मल्हारी मार्तंड. पण खंडोबांचा हा तेजस्वी अवतार कसा झाला? त्यामागची कथा काय माहीत आहे का? चला जाणून घेऊया. कृतयुगातील पवित्र मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षी घोर तप करत होते. वातावरण शांत, तेजस्वी, सर्वत्र समाधीचा प्रसाद. पण ही शांतता जास्त काळ टिकली नाही. याच पर्वतावर दोन बलाढ्य दैत्य मणी आणि मल्ल अचानक प्रकट झाले. अहंकाराने फुगलेले हे दैत्य सप्तर्षींच्या तपोवनात घुसले. यज्ञकुंड उद्ध्वस्त केले, आश्रम भंग केला, ऋषींचा अपमान केला. सप्तर्षी शोकाकुल झाले. ते इंद्रदेवांकडे गेले. इंद्र म्हणाले, मणिमल्लांना ब्रह्मदेवाने अमरत्वाचे वरदान दिले आहे. त्यांचा वध मी करू शकत नाही. मग त्यांनी ऋषींना विष्णूकडे पाठवले. ऋषी विष्णूंकडे गेले. विष्णू म्हणाले, या दुष्टांचा वध सुनिश्चित केला आहे भगवान महादेवांच्या हस्ते. ऋषी कैलासावर पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण दुःखगाथा शिवांना सांगितली. हे ऐकून महादेव संतापले. त्यांच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या. साऱ्या दिशांत कंप पसरला आणि क्षणभरात शिवांनी धारण केला सोनेरी तेज, जटा, भयंकर क्रोध, हातात त्रिशूल आणि खंडा असा मार्तंड भैरव अवतार. मार्तंड भैरव, कार्तिकेय आणि पाठीशी 7 कोटी गण मणिचूल पर्वतावर पोहोचले. ते पाहून दैत्य हसू लागले. हे सैन्य आम्हाला हरवणार? आम्ही तर यांना चिरडून टाकू. सर्वप्रथम मणी रणांगणात उतरला. देवगण आणि मणी यांच्यात प्रचंड युद्ध चालू झाले. पर्वत हादरू लागला. आकाशात विजा चमकू लागल्या. भूमी रक्ताने रंगू लागली. शेवटी मार्तंड भैरवांनी मणीच्या छातीवर घणाघात केला. मणी जमिनीवर कोसळला. मरण्यापूर्वी तो म्हणाला, प्रभो, माझी चूक क्षमा करा. जन्मोजन्मी मी तुमच्याजवळ राहू इच्छितो. मला आपल्या अश्वाचे स्थान द्या. शिवांनी कृपादृष्टी केली आणि मणीला पांढऱ्या अश्वाचे रूप दिले, जो आजही खंडोबांच्या सोबत दिसतो. मणीच्या मृत्यूनंतर शिव आणि विष्णूंची चर्चा झाली. मग विष्णू मल्लाकडे संदेश घेऊन गेले. मल्ल विष्णूचा भक्त असल्यामुळे तो त्यांना प्रणाम करतो. विष्णू म्हणाले, तू प्रल्हाद कुलातील आहेस. तुझा भाऊ आधीच मारला गेला. हे युद्ध थांबवून पाताळात जा, नाहीतर मृत्यू अनिवार्य आहे. पण मल्ल म्हणाला, नाही, युद्ध तर ठरलेलंच आहे. युद्ध पुन्हा पेटले. दैत्यांनी मायावी शक्ती वापरल्या. आकाशात अग्नी, पृथ्वीवर धूळ, सूर्यही जणू थरथरत होता. 3 दिवसांच्या भीषण युद्धानंतर मल्ल पराभूत झाला. मरण्यापूर्वी तो म्हणाला, प्रभो, माझ्या नावाने तुम्ही ख्यात व्हा. शिव म्हणाले, आजपासून मी मल्लारी म्हणून प्रसिद्ध होईल. हाती खडगा म्हणून ते खंडोबा म्हणून देखील ओळखू लागले. सप्तर्षींनी महादेवांना विनंती केली, प्रभो, आम्हाला सदैव येथे दर्शन द्या. शिवा सांगे पर्वती सदैव असते. तसेच ह्या युद्धात ती शक्ती रूपात होती आणि म्हणून महादेवांनी व माता पार्वतीने स्वयंभू लिंग धारण करून इथेच वास्तव्य केले आणि ते विजयस्थान जयाद्री म्हणून प्रसिद्ध झाले. नंतर जयाद्रीचे जयपूर आणि आता जेजुरी असे नावत रूपांतर होत गेले. आजही जेजुरीचा गड खंडोबांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. येळकोट येळकोट जय मल्हार.